सुरुवातीलाच तटकरे साहेबांनी पण सगळं सांगितलं, धीरजजींनी पण सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे। मी ह्या सर्वांचं मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत आम्ही सर्वांनीच केलेलं आहे। फिर एक बार मैं तहे दिल से इन सबका स्वागत करना चाहता हूँ। दूसरा इशू विषय सब्जेक्ट जो है वो कल मुख्यमंत्री जी ने आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत आहेत, त्याच्या पूर्वच्या तयारीच्या करता मीटिंग बोलवलेली आज होती, परंतु काही कारणानिमित्त ती उद्या गेलेली आहे। आणि प्री मान्सून त्याची एक मीटिंग मुख्यमंत्री घेतात आणि त्याला आम्ही बहुतेक जण उपस्थित असतो। ती एक मीटिंग उद्याच्याला घेतली गेलेली आहे। सध्या या निवडणुकीची धामधूम सगळ्या देशात चाललेली आहे आणि 6वा 7वा टप्पा बाकी आहे। त्याच्यामध्ये आता 7वा टप्पा बाकी आहे। निवडणूक आयोगाला अजून ती मान्य केलेली नाहीये की आता आपलं 20 तारखेला मतदान महाराष्ट्रातलं संपलं आणि त्याच्यानंतर 2 टप्प्यातलं मतदान 15 दिवसांनी होणार होतं, म्हणजे काउंटिंग 15 दिवसांनी होणार होतं। तर 15 दिवसाच्या करता आचारसंहिता शिथिल करावी, स्थगित करावी नाही, शिथिल करावी। कारण आता ही आचारसंहिता संपली की तुम्हालाही माहिती आहे, मुंबई पदवीधर शिक्षक, नाशिक मला वाटतं शिक्षक, ह्या पुन्हा निवडणुका लागलेल्या आहेत, कोकण पदवीधर। तर या सगळ्या असल्या की पुन्हा ती आचारसंहिता सुरू झाली की कामाला फार फटका बसतो। तर त्याच्याबद्दल अजून आम्ही बोललो नाही, परंतु हे 15 दिवसांची जरा शिथिल करा सांगितलं। आज कदाचित काहीतरी उत्तर त्यांचं येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे, अर्थात तो अधिकार त्यांचा आहे। दुसरी गोष्ट, आपल्या ह्याच्यामध्ये खरीपाच्या पेरण्या होण्याच्या पूर्वी पूर्व खरीप पेरणीच्या संदर्भातली आम्ही बैठक घेत असतो की महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये खतं आहेत का, बी बियाणे आहेत का, औषध आहेत का, कुठल्या खताचं शॉर्टेज आहे, कुठल्या बियाण्याचं शॉर्टेज आहे, शेतकऱ्यांची मागणी कुठली आहे, त्याच्याबद्दल देखील आचारसंहिता असल्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यातला सगळा आढावा दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे घ्यायला सांगितला आणि त्याची सगळी माहिती ही राज्य सरकारच्या मंत्रालयामध्ये मुंबईला आलेली आहे। आणि तिथं कुठंही आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काही अडचण येणार नाही। तसंच क्रॉप लोन ते पण शेतकऱ्यांना लागतं, विशेषतः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भूमिका बजावतात, तिथंही कुठली अडचण येऊ नये। भूविकास हे जिल्हा बँका पण क्रॉप लोन देतात आणि राष्ट्रीयकृत बँका पण देतात, तर त्याच्याबद्दल पण त्या सगळ्या ज्या काही सूचना द्यायच्या असतात त्या देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर आपल्या इथं प्री मान्सूनच्या बद्दलचे काही वेगवेगळे आता वादळ बघा पश्चिम बंगालमध्ये धडकलंय, आपल्याकडे येण्याची शक्यता कमी आहे, परंतु काही म्हणतात मान्सून वेळेवर येईल, कदाचित थोडासा आधी येईल आणि तो श्रीलंकेमध्ये पोहोचलेला लवकरच केरळमध्ये पोहोचेल आणि नंतर मग आपल्या कोकणामध्ये सुरुवात करेल। पण आत्ता सध्या पाण्याची टंचाई काही भागात अतिशय भीषण आहे। आपण ज्या मुंबईमध्ये राहतो तिथं आपण 5% कपात केलेली, अजून तशीच परिस्थिती काही दिवस राहिली तर 10% कपात करण्याची देखील निर्णय हा घेतला जाईल। कारण कुठल्याही परिस्थितीत शेवटी पॉप्युलेशन मोठं आहे, त्याचा विचार सरकारलाही करावा लागतो आणि महानगरपालिकेमध्ये काम करत असणाऱ्या अधिकारी वर्गांना पण करावा लागतो। आणि काही भागामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष कसं आहे ते आपण पण वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून लक्षामध्ये आणून दिलेलं आहे। आणि काही भागात मात्र वादळी वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान झालं, त्याच्याबद्दलचे पंचनामे, पिकांचंही नुकसान झालं, फळबागांचंही नुकसान झालं, ते पंचनामे करायला सांगितलेत। काल परवापर्यंत 25 जिल्ह्यामध्ये 10,000 हेक्टरचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत। 25 जिल्हे 10,000 हेक्टरचे पंचनामे, पुढचेही पंचनामे चालू आहेत। कुठं जनावरं मृत्युमुखी पडलेली आहेत, ह्या सगळ्याचे पंचनामे करायला सांगितलेले आहेत। कुठंही काही मधल्या काळामध्ये घटना घडल्या त्यावेळेस NDRF आणि SDRFचे सगळे जवान बोलून
त्यांची टीम बोलून त्याच्यातून जे कोणी बेपत्ता होतं त्यांना शोधण्याचं काम झालं। अर्थात त्याच्यातले बहुतेक मृतदेह हातामध्ये लागले, कुणी वाचलं नाही। विशेषतः उजनीमध्ये जी घटना घडली त्याच्यामध्ये एक जण जो पोहून आला तेवढाच वाचला, बाकीचे जण तिथं मृत्युमुखी पडले। त्यांना सरकारच्या वतीनं जे काही फुल ना फुलाची पाकळी त्यांच्या परिवाराला द्यायला पाहिजे ती द्यायची घोषणा स्वतः मुख्यमंत्र्यांनी केली आणि त्याच्याबद्दलचे पुढच्या काही गोष्टी, विशेषतः डोंबिवलीला जो स्फोट झाला त्याच्यामध्ये जखमींवर उपचार करण्याच्याकरता सरकारने पुढाकार घेतला, बाकीच्याही मृतांच्या नातेवाईकांना मदत त्या ठिकाणी केली। किंवा पुण्यामध्ये देखील ज्या काही घटना घडल्या, जळगावला घटना घडल्या, नागपूरला घटना घडल्या, त्या सगळ्याच्याच बद्दल अतिशय कडक पद्धतीनं त्याच्या सगळ्या चौकशी करण्याच्या सूचना या राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आल्या। स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिल्या, उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आणि सरकारने त्याच्या पद्धतीनं सूचना दिल्या। त्या सगळ्या दिल्यानंतर पुण्यामध्ये 2 पोलीस अधिकाऱ्यांच्यावर पण कारवाई करण्यात आलेली आहे। डॉक्टरांच्या ब्लड रिपोर्ट जे घेतात तिथल्या डॉक्टरांच्यावर पण कारवाई करण्यात त्या ठिकाणी आलेली आहे। आणि याच्यामध्ये ज्या श्रीमंत व्यक्तीच्या मुलांनी जे काही कृत्य केलं ते अतिशय बेजबाबदारपणाचं आणि पालकांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे सगळं घडलं आणि निष्पाप 2 मुलांना, एका मुलाला आणि एका मुलीला स्वतःचा जीव गमवावा लागला, काही त्यांचा दोष नसताना। आणि त्यामध्ये देखील आता त्या मुलावर पण कारवाई केलेली आहे, त्याच्या वडिलावर पण कारवाई केली आणि त्याच्याही वडिलावर कारवाई केली। म्हणजे नातवावर, वडिलावर आणि आजोबावर अशा पद्धतीनं ती कारवाई त्या ठिकाणी केली गेलेली आहे। कुठल्याही परिस्थितीत आता काही राजकीय व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारची भूमिका मांडतात, अर्थात प्रत्येकाला आपलं आपलं मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्याच्यामध्ये सक्त अशा प्रकारची कारवाई करण्याच्या सूचना ह्या देण्यात आलेल्या आहेत। पुण्याच्या बाबतीत जे तेच जळगावच्या बाबतीत तेच नागपूरच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं त्याच्यामधली कारवाई ही झालेली आहे। हे पण मला आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे। आपल्याला काही विचारायचं असेल तर विचारा। विधान परिषदेचा विषय काढला, विधान परिषदेत 4 जागांसाठी निवडणूक आहे, तुमची भूमिका काय असणार आहे? कारण एकनाथ शिंदेने शिवसेनेने 4 जागांची मागणी केल्यामुळे 4 जागा या संदर्भामध्ये आज आम्ही खरं तर बसणार होतो, पण आज आमची मीटिंग होती ही ती साधारण 11ला सुरू होऊन 3 वाजेपर्यंत चालणार होती प्रेस धरून। त्याच्यामुळे ते उद्याच्याला आम्ही बसणार, म्हणजे आज रात्री आम्ही काही जण बसतोय माझ्या घरीच आणि त्याच्यात आम्ही चर्चा करू आणि उद्याच्याला CM DCM पण त्या मीटिंगला असतील, त्याच्यातनं ती मीटिंग संपल्यावर मी त्यांच्याशी पण चर्चा करीन। हो का, मी लोकप्रतिनिधी आहे, राज्याचा उपमुख्यमंत्री। कुणी आता तुम्ही पत्रकार म्हणून मला प्रश्न विचारता, तुमचा तो अधिकार आहे, पण उद्या पत्रकार म्हणून एखाद्याने माहिती दिली की अजित पवार इथं इथं हेही घडलेलं आहे आणि तुम्ही पालकमंत्री असणाऱ्या ठिकाणी घडलेलं आहे, तर आम्हाला ती बातमी आल्यावर आणि मी शहरातलं असेल पुण्याचं तर पुणे आयुक्ताला सांगतो, पिंपरी चिंचवडचं असेल तर पिंपरी चिंचवड आयुक्ताला सांगतो, कारण तेच प्रमुख आहे। आम्ही काही खाली शिपायाला आणि PIला आणि APIला त्यांना फोन करण्याचं काही कारण नाही। मी सांगणार तिथल्या पोलीस प्रमुखालाच, आणि ग्रामीणचं असेल तर जिल्हा पोलीस प्रमुखाला। त्याच्यामुळं माझ्या कानावर आल्यानंतर मी सांगितलं, ह्याच्यामध्ये मी पत्रकार मित्रांनो, तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे, अनेक वर्ष तुम्ही मला ओळखता, मी अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडल्यानंतर कुणाला पाठीशी घाला असं तर माझ्या कोणी तोंडातनं पण येत नाही। उलट कधी कधी मी म्हणतो तिथं अजित पवार जरी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा, हे माझे शब्द असतात नेहमी आणि सगळ्या डिपार्टमेंटला माहिती आहे। त्याच्यामुळे मी त्यांना म्हणलं की कुणाच्याही राजकीय दबावाला तरी बळी पडू नका। श्रीमंताच्या घरातली मुलाकडनं घडलेली घटना आहे, कसल्याही प्रकारचं वेगळ्या प्रकारचा दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही, आर्थिक प्रलोभनं दाखवण्याची शक्यता नाकारता येत नाही। याला कुणीही बळी पडता कामा नये ही खबरदारी
पोलीस आयुक्त या नात्याने तुम्ही घेतली पाहिजे. अहो जे जे कोणी केलेलं असेल त्याची चौकशी करा आणि जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना स्वतः तिथं जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन देवेंद्रजींनी सांगितलं. तुम्ही पत्रकार मित्रांनी अनेकदा एकनाथरावजींना विचारलं, एकनाथरावजींनी पण सांगितलं. मी पण पुण्यामध्ये किंवा इथं असताना देखील त्यांना सतत सांगतो की ह्याच्यात कुठलाही काही कुणी पळवाट काढता कामा नये. जो कोणी दोषी असेल त्याला शासन झालं पाहिजे. ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही विरोधी पक्षात असतो त्यावेळेस आम्ही म्हणतो की राजकीय दबाव आहे. ज्यावेळेस ते विरोधी पक्षात असतात त्यावेळेस ते म्हणतात. ती एक बोलण्याची पद्धत आहे. राजकीय दबाव आता त्या दिवशी एका तर लोकप्रतिनिधींनी डायरेक्ट मी टीव्हीला बघितलं कुठल्या तरी चॅनलला की याच्यामध्ये अमुक पोलीस ऑफिसरनी पैसे घेतले असं सांगितलं. आता जर एखाद्या पत्रकार मित्रांनी पॉलिटिकल व्यक्तींनी जबाबदार 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्यांनी जर सीपीवर आरोप केला तर त्याचा पुरावा तर दिला पाहिजे. नुसता आरोप करण्याचा अर्थ नाही. पुरावा दिल्यानंतर त्याची चौकशी करण्याचं काम राज्य सरकारचं आहे. काय 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 नाही 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 तसं नाही. अहो ह्याच्यामध्ये मागे मी नेहमीच सांगतो शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊनच आम्ही पुढं चाललेलो. यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो काही आदर्श ठेवलाय त्याच आदर्शावर त्याच रस्त्याने आम्ही पुढं चाललो. हे चाललं असताना मागे ज्यावेळेस निवडणुका यायच्या त्यावेळेस काही घटकाला काही समाजाला XYZ ह्या पक्षावर किंवा त्याच्या नेतृत्वावर टीका केली की बरं वाटायचं आणि मग ते त्या पक्षाला जवळचं धरायचे. ज्यांच्यावर टीका केली त्यांच्यावर नाही, ज्यांनी टीका केली त्याच्यावर. त्याचा एक अर्थ देऊन मी ते बोलतो. दुष्काळामध्ये उपाययोजना करण्यात आपल्याला उशीर झाला असं वाटतं का? कारण आता पाऊस तोंडावर आलेला असताना सरकारने आढावा बैठका आणि उपाययोजना सुरू केली. एक मिनिट, अनेक सवलती देण्याची मागणी विरोधकांकडून होते. तुम्ही एक लक्षात घ्या पत्रकार मित्रांनो, 20 तारखेपर्यंत आपल्याकडे मतदानच चालू होतं. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, चौथा टप्पा. तुम्हालाही माहिती आहे की त्या काळामध्ये जर आढावा बैठक घेतली असती तर पुन्हा निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असती. त्यांनी आचारसंहितेचा भंग केला. त्यावेळेस सगळी जबाबदारी असती ते चीफ सेक्रेटरीकडे असते. चीफ सेक्रेटरीच्या अंडर ती सगळी यंत्रणा काम करत असते. आणि दुष्काळाच्या संदर्भात आम्ही दुष्काळ आचारसंहिता सुरू व्हायच्या आधी 40 तालुके दुष्काळी जाहीर केले ना. त्याच्यामध्ये जे काही हे जर आपलं शुल्क असं आपल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातलं शिक्षण शुल्क असतं ते शिक्षण शुल्क माफ करून टाकलं. ते कित्येक कोटींचं आहे. बाकीच्याबद्दल ज्या स्टँडिंग ऑर्डर असतात की त्याच्यात लाईटचं कपात करायची नाही, वीज बिल त्याच्याकडनं वसूल करायचं नाही, करायचं झालं तर 1/3 हे जे काही स्टँडिंग ऑर्डर्स असतात तशा पद्धतीनं अंमलबजावणी मागेल त्याला टँकर द्यायचा. ते अधिकार कलेक्टरकडं प्रांताकडं न ठेवता तहसीलदारकडे ठेवलेले होते. ह्या सगळ्या गोष्टी केल्या ना. आणि 20 तारीख झाल्यावर 21 तारखेला अजित पवार मंत्रालयात होता. पुन्हा तेव्हा तुमच्यातलेच काही जण आले, कुठली मिटिंग घेतली, काय चर्चा झाली. म्हणजे मिटिंग घेतली सांगितलं तरी अरे तुम्ही तर आचारसंहितेचा भंग केला. मिटिंग घेतली त्यावेळेस एक मिनिट अनधिकृत बांधकाम अनधिकृत हे होल्डिंग पडलं त्याच्याबद्दल पण सरकारने आदेश काढले. सगळीकडची अनधिकृत बेकायदेशीर होल्डिंग काढा आणि त्याच्याबद्दलचा धडक कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू झाला. त्याकरता आम्ही तर पहिल्याच दिवशी 21 तारखेलाच आम्ही त्यांना कळवलं की अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या मिटिंग घेणं, आढावा घेणं गरजेचं असतं. काही वेळेस ते परवानगी देतात नाही असं नाही. आणि त्या प्रकारे कधी तातडीच्या पाणीपुरवठा योजना सुरू कराव्या लागतात, काही पिण्याच्या पाण्याचे टँकर, काही बोरवेल त्याचं ॲक्विजिशन करावं लागतं, विहिरी जवळच्या ताब्यामध्ये घ्याव्या लागतात. अशा बऱ्याच गोष्टी. चारा डेपो वेळ पडली तर सुरू करावे लागतात. छावण्याची मागणी आली तर जनावरांच्या छावण्या सुरू कराव्या लागतात.
बऱ्याच त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. पण आमची अडचण काय झाली, इथं 4था टप्पा संपला, आपलं झालं, आपला 5व्या टप्प्यात संपला आणि बाकीकडे 2 टप्पे होते. तर केंद्र सरकारचं तर तिथं फोन केला तर सध्या कोड ऑफ कंडक्ट आहे, फोन ठेवायचे. म्हणजे तिथं तर तसं चाललं होतं, कारण अजूनही तिथं आचारसंहिता चालूच आहे, सगळीकडेच आहे, तिथंच नाही देशातच. कुठे साहेब 21 तारखेला माझ्या चेंबरमध्ये एक मिनिट, मी आपल्याला तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस राज्याचे प्रमुख किंवा उपप्रमुख जातात तिथं एकदा त्यांनी आदेश दिल्यानंतर मंत्र्यांचा आणि राज्यमंत्र्यांचं तिथं जाऊन जास्त कोणी ऐकलं जात नाही, कारण मुख्यमंत्री प्रमुख असतात. तातडीनं मुख्यमंत्री दवाखान्यामध्ये गेले, पेशंट लोकांना भेटले, जखमींची विचारपूस केली. जी घटना डोंबिवलीला घडली, जी घटना अनधिकृत होल्डिंगच्या बाबतीमध्ये घडली, तिथं देवेंद्रजी पण गेले. शेवटी राज्याचे प्रमुख आणि उपप्रमुख दोघंही गेलेले होते. त्याच्या संदर्भामध्ये मदत आणि पुनर्वसन मंत्री हे 21 तारखेला माझ्याबरोबर ह्या सगळ्याच्या संदर्भातला आढावा मी मंत्रालयामध्ये घेत होतो. ते पण महत्त्वाचं आहे साहेब. तिथं गेलं की आम्ही लोक गेलो की सगळं बाकीचं कामकाज थांबतं. काहींनी तिथं विरोध केला, टीव्हीवाल्यांनी दाखवला की बाबा हे आल्यानंतर ते उचलायचं राहिलं बाजूला, माणसं तर आतमध्ये आणि यांची पाहणी चालली, अमकं चाललं. दोन्ही बाजूने बोलता तुम्ही म्हणजे तुम्ही नाही, काही जण, की इथं जी काही यंत्रणा काम करत असते त्यांना लगेच थांबावं लागतं. प्रमुख व्यक्ती आली की त्यांना ब्रीफिंग करणं, माहिती देणं, ते पाहणी करायला आल्यानंतर सगळं थांबवणं, क्रेन लावलेल्या असतील, आणखीन काय बरंच काय 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 तिथं असतं. ह्या गोष्टी पण आपण लक्षात घ्या. बरं, उजनीमध्ये जी घटना घडली तिथं ताबडतोब दत्ता भरणे आणि बाकीचे सगळे गेले आणि तिथून मला त्यांनी संपर्क साधला. मी मंत्रालयात होतो, त्याच्यातून ते टीम पाठवणं, तिथं थांबून टीम बोलवणं आणि हेड ऑफिसला थांबून टीम पाठवणं, ह्याच्यात पण ताबडतोब त्या टीम गेल्या का, त्यांना चॉपर आहे का, रात्र असली तर विमान मिळालंय का, या सगळ्या गोष्टी लगेच हल्ल्या ना. या संदर्भामध्ये आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. कुठेही आमची युती ज्यावेळेस म्हणजे विधानसभेच्या जागेच्या संदर्भातली आम्ही जागा वाटपाला करू, त्यावेळेस कुणाचाही असा अवमान होणार नाही अशा प्रकारची काळजी. कोशिश करना हमारा काम है. हम जब बैठेंगे तब उसके बारे में हम चर्चा करेंगे और ठीक तरह से रास्ता निकालेंगे. किसके? उसके बारे में खुद सुनील टिंगरे जी ने प्रेस कॉन्फ्रेंस लेके, मैंने वो प्रेस कॉन्फ्रेंस सुनी. बाद में मैं कल या परसों पुणे में था, तब भी मैंने उसको बुला के क्या क्या हुआ क्या क्या नहीं हुआ वो सब पूछताछ की. उन्होंने बताया कि दादा ये प्रेस कॉन्फ्रेंस में मैंने बताया, और उसके बाद ही भी मैंने डिपार्टमेंट को बताया कि जो भी उसके बारे में कुछ किसी ने जो भी जिम्मेवार होगा उसके ऊपर एक्शन लेने के लिए. हमरे अरे वो इंक्वायरी होगी ना बाबा, इंक्वायरी होके अगर वो हुआ होगा तो जो भी उसको दोषी है उसके ऊपर एक्शन ले लेंगे. अरे जो भी दोषी होगा उसके ऊपर एक्शन होगी. चलो काय 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 पहले 2 पुलिस वाले सस्पेंड किए गए, आज 2 डॉक्टर गिरफ्तार किए गए, और उसके बाद रोज ये कहा जा रहा है कि राजनेताओं का दबाव है. क्या वाकई में इसमें किसी का दबाव है, और इस पूरे मामले में क्या लापरवाही बरती गई शुरुआत? ये इसमें किसी का भी दबाव नहीं है. मैं बार बार आपको बोल रहा हूं कि सीएम ने भी बताया, डीसीएम देवेंद्र जी ने भी बताया
पुलिस मुख्यालय में प्रेस कॉन्फ्रेंस लेके बताया, मैंने पूना में बताया, अभी मैं बम्बई में प्रेस में बोल रहा हूँ, बिल्कुल राजकीय दबाव नहीं है। दादा पहिल्यांदा पालकमंत्री म्हणून तुम्हाला जबाबदार धरलं, स्थानिक आमदार म्हणून तुमचा आमदार जो आहे तिकडे त्यांना जबाबदार धरलं कशामध्ये का समोरच्यांनी कुणाला जबाबदार धरावा हा त्यांचा अधिकार आहे। या संदर्भामध्ये जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी घटना आहे, कुठल्याच बाबतीमध्ये कुणाच्या ती घडू नये तशा प्रकारची घडली। निष्पाप मुलं, तरुण इंजिनियर त्याच्यातनं स्वतःचा जीव गमावलेला आहे आणि त्या संदर्भातली चौकशी झाली पाहिजे। CCTV कॅमेऱ्यात दिसतंय त्याची गाडी मागणं जोरात चाललेली, ती गाडी धडकलेली आहे, ती मुलं तिथं पडलेली, अशा हे सगळं दिसतंय। त्याच्याहून आता बरंच टेक्नॉलॉजी नवी झालेली आहे, त्याच्यातलं सगळं तपासावं, तपास चालू आहे। म्हणूनच तपासातच जे कोणी पोलीस ऑफिसर जिम्मेवार होते त्यांच्यावर पहिली ॲक्शन घेतली गेली, त्याच्यानंतर ब्लडच्या संदर्भात डॉक्टर काहीतरी जिम्मेवार आहेत असं मी प्रेसमध्ये त्या ठिकाणी ऐकलंय। आम्ही सांगताना एवढं सांगितलं, त्या केसमध्ये एकंदरीत जे कोणी जबाबदार असतील कुणी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। उन्होंने ये कहा कि क्या आपकी बात हुई थी CP से? हालांकि अरे मैंने बताया ना, बार बार क्यों पूछ रहे रे? मैंने बताया ना कि किसी ने मेरे पास कंप्लेंट करने के बाद हम फोन करके बताते। आपण त्याच प्रश्नाची दुरुस्ती करतो आहोत। मला असं वाटतं की आपली प्रेस कॉन्फरन्स पूर्ण झालेली आहे, आपण तेच प्रश्न वारंवार विचारू। मराठ्यांकडनं कोणतीही वस्तू खरेदी करायची नाही, यांचा खरेदी केला तर 5,000 रुपयाचा दंड लावला जाईल। तेव्हा काय होतं पत्रकार मित्रांनो, तुम्ही एकदम प्रश्न विचारता, प्रत्येक महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक गोष्टीची बारकाईनं जाण असती अशातला भाग नाही। आम्ही एवढंच त्याच्याबद्दलचं उत्तर देऊ शकतो, संविधानाने, कायद्याने, नियमाने जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या पेक्षा कुणी बाहेर जाऊन काही करत असेल तर कायदा कायद्याचं काम करेल, पोलीस यंत्रणा पोलीस यंत्रणेचं काम करेल। आता ही माहिती आहे, ती माहिती त्या ठिकाणी घेतली जाईल आणि ती विचारपूस केली जाईल। त्याच्यामध्ये जर कोणी काही केलेलं असेल तर दोषी असणाऱ्यांच्यावर कारवाई केली जाईल। धन्यवाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।